नमस्कार मित्रांनो, आम्ही पोहोचलो अकोल्यात. तर आम्ही काल पुण्यातून निघलो. आज सकाळी अकोल्यात पोहोचलो आम्ही 7 वाजता. आता ह्या ब्लॉगचा विषय असा आहे की आम्ही पुण्यावरून आलो तर आमच्या मुलांना सांगितलं, माझ्या आईला सांगितलं, कोणालाच माहीत केलं नाही. आम्ही डायरेक्ट त्यांना सरप्राईज देणार या अँगलने इथं आलेलं आहे. तर गाडी आमची रेल्वेने येत आहे आता स्टेशनला, रेल्वे स्टेशनला, पण ती भेटायला आम्हाला साधारणतः 10 वाजतील. आणि माझा जो बारका मुलगा आहे त्याचे सारखे फोन येतात, बाबा मला पैसे पाठवा, मला कपडे घ्यायचे आहेत. त्याला पण आम्ही काही सांगितलं नाही, त्याला डायरेक्ट आता आम्ही कपडेच दाखवणार तिथं गेल्यावर. तर चला आमच्या सोबत राहा, खूप एन्जॉय करणार तुम्ही हा ब्लॉग. तर आम्ही थोडा पुढे जाऊन आता नाश्ता पाणी करणार आहोत. त्यानंतर मग गावाकडे जाणार, रेल्वे स्टेशनला गाडी पिक करणार आणि तिथून गावाकडे जाणार. आता पहिले आपण बस स्टँडला जाऊ, ठीक आहे? चला मग. आता मी तिथून रिक्षा केला, आता आम्ही चाललोय बस स्टँडला. बस स्टँडला थांबलो. बस स्टँडला आम्ही साधारणतः 1-1.5 तास थांबणार, तिथून मग पुढे निघणार. मी रेल्वे स्टेशनजवळ आलेलो आहे. इथून मी चौकशी केली माझी 2 व्हीलर आली का, तर माझी 2 व्हीलर आलेली नाही आहे. खरं सांगायचं जर पाहिलं ना तर पुणे स्टेशनवरती माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे. गाडीचे जे चार्जेस आहेत ते मोठ्या मुश्किलने 800 रुपये होतात आणि माझ्याकडनं 1600 रुपये त्यांनी घेतलेत. आणि त्या गोष्टीचा मी त्यांना विरोध केला, तर त्याच्यामुळे त्यांनी माझी गाडी होल्ड केली. मला वाटते इथं पाठवलेली नाही आहे. तर मी आज एक दिवस वाट बघणार, उद्या मी त्यांची कंप्लीट पण करणार आहे. तर मला तुम्हाला सांगायचं एक मेसेज असा आहे की जर कोणालाही गाडी पाठवायची असेल तर एजंटच्या माध्यमातून पाठवू नका. जे पुणे स्टेशनला लोक आहेत एजंट, की जे गाड्यांची पॅकिंग करतात, मुळात तेच लोक एजंट आहेत. त्यांचं काम फक्त पॅकिंगचं असते, पण ते आपल्याला आम्हीच दाखवतात की आम्ही जर तुम्ही जर आम्हाला गाडी दिली पाठवायला तर आम्ही सेम डेला तुमची गाडी पाठवतो. आता मला त्यांना 800 रुपये द्यायचे होते, पण 1600 रुपये घेऊन सुद्धा माझी त्यांना गाडी पाठवली नाही आहे. तर मी आजची त्याची वाट बघणार आणि उद्या तक्रार करणार. तर आता आम्ही इथं काही थांबत नाही, आता चाललो आम्ही घरी. तर बघ, आता आम्ही चौटा गावात होतो, तिथं थोडा भाजीपाला वगैरे घेतला आणि मुलांसाठी थोडं फरसाण वगैरे घेतलं. आणि जवळपास 1 तास आम्ही वाट पाहिली ॲटोची, काही ॲटोच भेटत नव्हता आम्हाला. तर आम्ही आता स्पेशल गाडी केली. आता चाललो घरी, एक 10 मिनिटात घरी पोहोचणार. आणि एक विशेष सांगायचं तुम्हाला असं का मुलांना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, पण मुलांचे एवढे फोन यायचे सारखे, त्यांना आता आम्हाला सांगावं लागलं. तर आता बघू मुलांचं पुढे रिएक्शन कसं आहे, तर तुम्हाला पाहायला भेटणारच. ते बघा आमचा बारको तर समोर जायचं, इथून जातो ना, परिस्थिती इथंच आहे. हे काय कुठे फायदा इकडे. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो घरी. घरी यायलाच आम्हाला 12:30 वाजलेत. स्पेशल गाडी केली त्याच्यामुळे घरी पोहोचलो लवकर. हे माझं बारकू जमलं का? आता खुश ना? आता काही नाराजी? चल घे थैली मग. आता हे आमचं बारकू जरा लय रस्ता आम्हाला फोन लावतो सारखं. मम्मी काय करू राहिली? हो का? मला खरं तर आईला सरप्राईज द्यायचं होतं, पण मला काही राहावलंच जात नव्हतं. आता आला बरं वाटलं एकदम. कसं वाटलं आम सरप्राईज? बापा खासच निरा काहीच वांधा नाही. बनवा स्वयंपाक पाणी मस्त आहे. काहीच करेल. हा का? त्यासाठी लय काय आणला मी त्यासाठी? काहीच नव्हतं आणला का त्यासाठी? नाही बाबा, तुला ड्रेस किती पाहिजे? तुला 2 ड्रेस आणलेत. तुला 2 ड्रेस त्यासाठी गिफ्ट आणलाय. माझ्यासाठी तुम्ही आले म्हणजे मला तेच गिफ्ट पाहिजे. दाखवू का तुम्हाला गिफ्ट काय काय आहे? तिकडे मोबाईल तिकडे म्हणजे झालं मला सगळं आहे. हा बस ना, उठून बस ना. एक काम कर ना, चल बाबासाहेब इकडे. तुला ड्रेस पाहिजे ना? तुला कपड्याचेच आहेत ना? अरे हा ह्याच्यात ठेवले कपडे आहे ना? तुले तिने विचारायला पाहिजे, तू त्या सुनील विचारता काय? हो पुढे गेला माणूस केलाय बेदम होते. हे बघा
परशी अडसा बस किती साईज आहे याची? 90 90. तुझ्यासाठी 200 फीट डायरेक्ट. आधी बस रे आधी बाबा आधी कधी येणार कधी? मी घरीच चालू थांबा ते ऑर्डर पेडा करून सुरुवात कर. 40. तिथे 2 शर्ट. हा त्याची वर आई तू ये इथं. तरी बसा आता मी सगळी हा ते का दिसतो आपण तिथे. कॉलेज का सर्व थोडी इकडे ठीक आहे सर. स्टॅम्प का घेऊ हे बघ हे 38. तिथे 2 शर्ट कसं आहेत का सांग मला. हे 2 माझी शर्ट 42. आवडलं तुला ठेवू शकतो तू. हे टोपी त्यासाठी. बापा रे हा खासं आणली रे तुम्हाला ते हे केला करंज्या. बापा रे घेतला करंज्या. अरे कडे पण मग फिलूच्या स्माइल कमी झालं ना. थोडा हसणं असं रे. हा पहिले दिसेल ना. हे बघा हे सोनपापडी एक तुमच्यासाठी. हॅलो एक तिकडे दादासाठी सोनपापडी. चला आपण कुठं होतो आता. हे बारकूसाठी फरसाण ते आवडीचं आहे. सोनपापडी आणली त्यांनी फरसाण म्हणले. हे बुंदी. ते बुंदी मली. हा बुंदी तुले. अजून काय सरप्राईज काय पाहू काय तुम्ही. घरी गेली काय मग काय घरी बनवली. हे सरप्राईज. बापा रे हा माझ्यासाठी पॅन्ट. हा. हा पॅन्ट किती साईजचा 28. पॅन्ट पसंत आहे का बाबा मला सांग. आहे एक नंबर. हा बाबू तुले सेम आणला तो पहिले 32 कमर. 30 हा, 32 पाहिजे. 32 लागतं ना. आई तिच्यासाठी चप्पल कशी आहे. एकच नंबर. मस्त नरम आहे एकदम. आता 2 बघ जोड झाले म्हणजे बारकुदा हे 2 अंडरवेट त्यासाठी. काही नाराजी. त्यानंतर हे किती नंबर आहे बाबा. 96 किती नंबर आहे दादा. 9 नंबर कोणासाठी आहे. हे घ्या साहेब 9 नंबर चप्पल तुम्हाला. काही नाराजी. आणि हे परिस्थिती तुझ्यासाठी. आता सांगा तुम्हाला काय पाहिजे अजून. आता काही नाही पाहिजे ना. आता फक्त रट्टे काय खाले बस माईक कसा हा? नाही तर सावध येते ना. तर मित्रांनो कसं वाटलं आमचं सरप्राईज माझ्या मुलांसाठी घेऊन आलेलं. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि कमेंट मध्ये पण आम्हाला कळवा. चप्पल मस्त आणली कडे. आवडली का. पाय पडता मापाचे ते पाय हा. एकदम फेस टू फेस झाले एकदम. आता 2 जोड झाले मला. चप्पल नरम आहे म्हटलं ते माहिती आहे का. हा ना. टोपी कशी वाटली. सगळ्या घातली. टोपी भारी वाटली ना. अरे इथला तुम्ही एवढं एक शाळा कॉलेज अंदरला पाहिलं काय काय अजून काय राहील दाखवायचं येईल. ते का हा अरे हा त्याच्या अंदर टी शर्ट दाखवायचं तुम्हाला. शर्टाच्या अंदर काय नाही याच्यात टी शर्ट आहे तुले. हे बघ बरोबर आहे. आता तुला 2 ड्रेस पाहिजेत ना. एक पॅन्ट तुला ती घ्यायचा. तुला काय करायची. हे बारकूसाठी आणलं. नव्हे येतात त्याच्या अंडर अंडरपॅड आणलं घालून दाखवा कशाकडे. जरा कठीण रे. एक नंबर क्वालिटी म्हटलं याची. हा ना. मी स्वतः पाहिलं नव्हतं चप्पल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. आणि ह्या ब्लॉग मध्ये जे काही मिस झालेलं आहे ते तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे. बरं.